नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तो म्हणजे राशन संदर्भातील एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. राशन संदर्भात जर पाहिलं तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा हप्ता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यालाच या जे काही राशनधारक असतील त्यांना योग्य वेळेवरती राशन मिळावं या कारणानं जो काही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेमधील लाभार्थी असतील किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतील जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत मोफत धान्य दिलं जातं. परंतु आता सध्या पावसाळा आल्यामुळे जे काही वाहन दळण वाहतूक करत असताना याच्यामध्ये येत असलेल्या अडचणी वगैरे लक्षात घेता शासनाने पुढचाच विचार केलेला आहे आणि येणाऱ्या जो काही 3 महिन्याचा कालावधी आहे, जर पाहिलं तर आता मे महिना हे संपतच आलेला आहे. मेचं तुम्हाला राशन मिळालेच आहे. त्यानंतर जो आता आहे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचं राशन आता तुम्हाला एकदाच मिळणार आहे. तर ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 30 जून 2025 पर्यंत तुम्हाला पुढच्या जे काही टोटल जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचं राशन एकदाच मिळणार आहे आणि ते तुम्ही तुमचं राशन तुमच्या जे काही स्वस्त दुकान धान्याचं असेल त्या ठिकाणाहून तुम्ही 30 जून 2025च्या अगोदर तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. हा निर्णय का घेण्यात आलेला आहे तर पावसाळ्यामध्ये काही अडचणी झालेल्या असतील किंवा होतील, एक पुढचा विचार करून त्यांनी आता सध्या जे काही धान्य आहे ते सुरळीत ठिकाणी पोहोचून ते जे काही लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुरक्षित पोहोचावं हा उद्देशाने त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे. आणि रेशन कार्ड धारकांसाठी ही एक अत्यंत चांगली बाब आहे की त्यांना इथून पुढे पावसाळ्यामध्ये जाण्याची किंवा पावसाळ्यात धान्य वगैरे भिजण्याची सुद्धा गरज पडणार नाही. अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, हे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.